आजच्या सत्रामध्ये आपण ज्ञानमोचक या विचारमाळिकेच्या पहिल्या वचनावर श्रवण चिंतन करणार आहोत। सध्या आपल्या पंथीय वातावरणामध्ये गुरुपूजन किंवा गुरु भेटी एक सत्र चालू आहे आणि गुरु आपण त्यांना मानतो ज्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी ज्ञान मिळतं, काहीतरी शिकायला मिळत असतं। या व्यतिरिक्त लोकांना आपण कोणाला गुरु मानत नाही, उगाचच कोणाला जाऊन आपण गुरु म्हणत नाही। ज्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी प्राप्त झालेलं आहे, ज्यांच्याकडनं काहीतरी ऐकायला मिळालेलं आहे, ज्ञानस्तर वाढलेला आहे, अशांना आपण गुरु म्हणत असतो। आणि गुरु हे ज्ञानाशी जोडलेले आहेत। ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांनाच आपण गुरु करत असतो किंवा ज्यांच्याकडनं ज्ञान मिळतं त्यांनाच गुरु करत असतो। आणि गुरु करणंच हे ज्ञानाशी संबंधित आहे की ज्ञान पाहिजे असतं म्हणून आपण गुरु करत असतो। अज्ञान राहण्यासाठी गुरु केल्या जात नाही किंवा गुरु करून अज्ञान राहिल्या जात नाही। गुरु करून अज्ञान राहायचं नसतं, ज्ञान घ्यायचं असतं त्याच्यातनं। आणि म्हणून गुरुपूजन हा जो काही प्रकार आहे तो गुरुपूजन म्हणजे गुरूंचं पूजन करणं। मग आपल्याला असं वाटतं की गुरूंचं पूजन म्हणजे काय, द्रव्य, वस्त्र, फळं, पुष्प अर्पण करून मग गुरूंचं पूजन करायचं असतं, असं आपण एक डोक्यात धरून बसलेलं आहे। म्हणजे वर्षभर काही जरी नाही केलं तरी गुरुपूजनाच्या दिवशी जाऊन गुरूंचं पूजन केलं की आपण धन्य झालो, असं एक आपल्या डोक्यामध्ये ते बसलेलं आहे। परंतु गुरुपूजन ते नसतं। खऱ्या अर्थाने जसं परमेश्वराच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे, परमेश्वर काहीसेन भजावा पूजावा न लगे, याच्यामध्ये स्वामींनी सांगितलं तो स्मरणे, चिंतने, आठवणे, मनने, कीर्तने, पूज्य भज्य किंगा, असं स्वामींनी सांगितलेलं आहे। म्हणजे परमेश्वराचं भजन पूजन जे आपल्याला वाटतं ते तसं नाही आहे। हे तर व्यावहारिक आहे की औपचारिकता आहे ती, पण मुळात परमेश्वराचं भजन पूजन करायचं असेल तर नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा, स्मरणे, चिंतने, आठवणे, मनने, कीर्तने, या चार गोष्टी जर का तुम्ही करत असाल तर तेच परमेश्वराचं पूजन आहे, तेच परमेश्वराचं भजन आहे। म्हणजे एवढं जर का आपण केलं तर बाकीच्या कुठल्या गोष्टी करायची आवश्यकता नाही किंवा इतर कुठल्या गोष्टींनी परमेश्वराचं भजन पूजन करता येत नाही। तुम्ही एक व्यावहारिक म्हणून जे काही पूजन आपण करतो किंवा केल्या गेलेलं आहे ते तुम्ही करू शकता, परंतु खऱ्या अर्थाने परमेश्वर प्रसन्न तेव्हा होतात। तसंच गुरुची प्रसन्नता जी आहे हेच खऱ्या अर्थाने आपल्याला प्राप्त झालं पाहिजे। ते म्हणतात की गुरु प्रसन्न तर देव प्रसन्न। परंतु गुरु कशामुळे पण नाराज होत असतील तर देव नाराज होतात का? नाही। गुरु प्रसन्न कधी होतात, जेव्हा तुम्ही त्यांनी सांगितलेलं एखादं ज्ञान आहे ते तुम्ही तसंच्या तसं आचरण करता, तेव्हा गुरु प्रसन्न होत असतात। पण गुरु काही स्वतःचं ज्ञान सांगतात का? काही नाही। गुरु हे परमेश्वराने सांगितलेलं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवतात आणि मग तुम्ही ते जर का आचरण केलं तसंच्या तसं आवडीपूर्वक, आणि गुरुला जर का तुमच्यामध्ये ती प्रगती दिसली ज्ञानाच्या बाबतीमध्ये, तर मग गुरु प्रसन्न होतात। आणि गुरु प्रसन्न म्हणजेच देव प्रसन्न कधी होतात, तर देवाने सांगितलेलं जेव्हा आपण आचरण करतो तेव्हा देव सुद्धा प्रसन्न होतात। म्हणजे परमेश्वर साधक आणि परमेश्वराला प्रसन्न करण्याचं एकच माध्यम आहे की परमेश्वराने सांगितलेलं विधान जे आहे, विधी जो आहे तो आपण आचरणात आणणं। आणि या सर्व गोष्टींसाठी ज्ञानाची गरज असते आणि ज्ञान हे गुरूंकडनं मिळत असतं। म्हणून गुरूंचं नुसतं द्रव्य, वस्त्र या माध्यमातूनच पूजन करायचं नाहीये।
किंवा हेच माध्यम समजू नका, तर गुरूंनी जे परमेश्वराचं विधिवचन तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे ते विधिवचन तुम्हाला आचरण करणं हे मुख्यत्वे पाहायला गेलं तर ते गुरुचं पूजन आहे. गुरु तेव्हा प्रसन्न होतात जेव्हा एखादी व्यक्ती त्या गुरूंना सांगते की तुमचे शिष्य जे आहेत त्यांनी अभ्यासामध्ये चांगले मार्क मिळवले, त्यांची परीक्षा घेतली होती, तर त्या गुरूंना त्याचा अभिमान वाटतो. एखादा शाळा सोडले म्हणजे शाळा झालेला विद्यार्थी आहे, त्यांच्या शिक्षकांना जर का सांगितलं तुमच्याकडे 10वी पर्यंत शिकणारा मुलगा आता मोठा वकील झालेला आहे, तर त्या शिक्षकांना त्याचा विशेष अभिमान वाटतो. म्हणजे हे काय आहे की गुरुला तुमची विशेषता कधी वाटेल जेव्हा तुम्ही ज्ञान क्षेत्रामध्ये, त्यांनी जे ज्ञान दिलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही ज्ञान ते प्राप्त केलेलं आहे, ते हृदयगत केलेलं आहे, अंतर्गत केलेलं आहे, आणि त्याचं आचरण जेव्हा तुम्ही करत आहात तेव्हा त्या गुरुला त्या गोष्टीचा विशेष अभिमान वाटतो. हे शिष्याभिमान तो नेहळीये पसी अधिक, म्हणजे पत्नीपेक्षा पण शिष्याचा अभिमान गुरुला अधिक असतो. कारण की तो जो शिष्य जे काही कार्य करत असतो त्यामुळे त्याचं दूरपर्यंत नाव त्याचं पसरत असतं, प्रसिद्धी होत असते, आणि त्यामागे गुरुची जी काही प्रसन्नता असेल किंवा गुरुचं जे काही नाव असेल ते त्या शिष्याच्या माध्यमातून होत असतं. आणि म्हणून आपल्याला ज्ञान हे जे काय आहे ते खूप आवश्यक आहे, आणि ते ज्ञानच आपल्याला मोचक ठरणार आहे. जसं सांगितलेलं आहे की दास्य मोचक, पूर्वी या प्रकरणात काय सांगितलंय ते दास्य मोचक. काही लोक म्हणाले ते चुकीचं आहे, ते दास्य मोचक नाही, तिथे ज्ञान मोचक पाहिजे. परंतु आमच्या स्वामींनी ते सुद्धा सांगून ठेवलेलं आहे की नुसतं ज्ञान मोचक ठरत नाही. इथे जे दास्य मोचक सांगितलेलं आहे म्हणजे आपण त्याचा अर्थ बघितलेला होता की दास्य म्हणजे सेवा. सेवा कोण करतं? सेवक करतो. आणि कोणाची सेवा करतो सेवक? आपल्या मालकाची सेवा करतो. आणि आपले मालक कोण आहेत? स्वामी आहेत, परमेश्वर आहेत. मग त्यांनी सांगितलेलं जे जसं आहे तसं करणं याला सेवादास्य म्हणतात. सेवादास्य म्हणजे म्हणितले करण, एक वाक्यामध्ये त्याचा अर्थ दिला जातो. म्हणितले करण म्हणजे देवाने सांगितलेलं आहे तसंच करायचं, तसंच आचरायचं, ह्याला म्हणतात सेवादास्य. आणि यामध्ये ज्ञान सुद्धा काय आहे? समाविष्ट आहे. ज्ञानामध्ये सेवा समाविष्ट नाही, परंतु सेवेमध्ये ज्ञान समाविष्ट आहे. कारण की ज्ञान फक्त शब्दरूप आहे, परंतु सेवेमध्ये काय आहे? त्या शब्दांचं आचरण आहे. जे ज्ञान सांगितलं ते ज्ञानाचे जे शब्द आहेत ते आचरणामध्ये आणणं यालाच काय म्हणतात? आचरण म्हणतात. त्यालाच म्हणतात सेवा, त्यालाच म्हणतात दास्य. म्हणजे आपण जोपर्यंत ज्ञानाला कार्यरूप करत नाही तोपर्यंत ते ज्ञान आपल्या मोचक ठरत नाही. कुठली एखादी वस्तू आहे ती फक्त आणून ठेवलेली आहे, त्याचा उपयोग होत नाही, तोपर्यंत ती वस्तू आपल्या काहीच कामाची नाही आहे. त्याचा उपयोग जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा ती वस्तू असेल, तो पदार्थ असेल, तो आपल्या उपयोगी गेला तरच त्याचा उपयोग आहे. तसं ज्ञान नुसतं शब्दरूप घेतलं आणि ते साठवून ठेवलं. असं खूप लोक बोलतात आमचे 9 प्रकरण पाठ आहेत, सूत्रपाठ पाठ आहे, कोणी म्हणतं आमचं गीता पाठ आहे, कोणी म्हणतं आम्ही रोज लीळा जे आहेत त्या सगळ्या लीळा पाठ आहेत, वाचून काढलेले आहेत. शब्दरूपी ज्ञान तुम्ही भरपूर घेतलेलं आहे, घेत आहात, परंतु त्या शब्दरूपाला कार्यरूपाची जोड जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते ज्ञान तुम्हाला मोचक ठरत नाही. स्मरण केल्याने परमेश्वर प्राप्त होतात हे आपल्याला माहिती आहे, परंतु स्मरण जर नाही केलं तर परमेश्वर प्राप्त होणार नाही. म्हणजे ते जे ज्ञान मिळालं तुम्हाला, नाम प्राप्ती ते करी, हे जे ज्ञान मिळालं ते तुम्हाला कार्यरूप तेव्हाच होईल जेव्हा त्या वचनात सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्मरण कराल. आणि म्हणून ज्ञान हे सर्वात आवश्यक आहे, परंतु ते ज्ञान कार्यरूप असलेलं ज्ञान आपल्याला ते उपयोगी पडतं. म्हणून सांगितलं की ज्ञान जाणे तो जाणता नव्हे, क्रिया करी तो
जाणता, म्हणजे क्रिया ही जी आहे ही खूप महत्त्वाची आहे. एखादी कला आपल्याला माहिती, एखादा गुण आपल्याकडे आहे, परंतु तो गुण जोपर्यंत आपण व्यक्त करत नाही, कार्यरूपाला आणत नाही, तोपर्यंत तो गुण आपल्या सुद्धा कामाचा नाही आणि इतरांच्या सुद्धा उपयोगाचा नाही. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की ज्ञान मोचक या संदर्भातली जे आहे ते उत्तरार्ध 323 क्रमांकाची, घाटे हरिभट्टा प्रपंच विस्मृती करणे. घाटे हरिभट गोसाव्यांच्या दर्शनास कुटुंबी आले. घाटे हरिभट्ट आमच्या स्वामींच्या भेटीसाठी सकुटुंबी आले, म्हणजे परिवारासकट आलेले आहेत. गोसाव्यांशी दर्शन झाले, आमच्या स्वामींची भेटी झाली. दंडवत घातले, श्रीचरणा लागले. मग एकुदिसी गोसावी आसनी उपविष्ट असती. आणि एकदा आमचे स्वामी आसनी उपविष्ट असती, म्हणजे आसनावर विराजित होते. हरिभट्ट तयांची ब्राह्मणी, हरिभट्ट आणि त्यांची पत्नी ही गोसाव्यांपाशी बैसली असती. ते स्वामींजवळ बसलेले होते. गोसावी हरिभटा ते म्हटले, भटो येथ काही मागा. आणि स्वामी काही प्रसन्न झालेले आहेत. परमेश्वराची देण्याची प्रवृत्ती त्यावेळी झालेली आहे. आणि आमचे स्वामी म्हणतात, भटो येथ काही मागा, म्हणजे आमच्याकडे काहीतरी मागा, आम्ही काहीतरी तुम्हाला देऊ इच्छितो. परमेश्वर जे आहेत ते काय आहेत? देव, म्हणजे तिथे त्याचा अर्थ केला जातो, देव म्हणजे देणारे. म्हणजे परमेश्वर हे घेणारे नाही आहेत. पहिले आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे. परमेश्वर किंवा कुणीही व्यक्ती कधी घेतो? आपण त्यांना काय दिल्यानंतर ते कधी घेतात? जेव्हा त्यांच्याकडे ते नसतं तेव्हा ते मागतात आणि तेव्हा ते आपण देतो आणि तेव्हा ते घेतो. पण एखाद्याचं बघा पोट भरलेलं आहे आणि त्याला तुम्ही वाढायला जातो, घेत नाही, तर नाही झालं माझं. किंवा एखाद्याकडे एखादी वस्तू आहे आणि ती तुम्ही त्यांना द्यायला गेले, ते म्हणतात नको, ही वस्तू आम्हाला नको आहे, आमच्याकडे ती आहे. म्हणजे ज्याच्याकडे जे आहे त्याला ते आपण द्यायला गेलो तर ती व्यक्ती ते घेत नाही. मग आपण ते बघतो ना की त्यांच्याकडे काय नाही आहे. आपण मागच्या वेळेस गेलेलो तर त्यांच्याकडे आमची वस्तू नव्हती, मग ती वस्तू आपण त्यांना नेऊन देत असतो आणि मग ते ती घेतात सुद्धा. परंतु आपल्याला लक्षात आलं पाहिजे की परमेश्वराकडे कुठली गोष्ट नाही आहे. आता याचा अभ्यास आपण केला पाहिजे. परमेश्वराकडे अशी कुठली गोष्ट नाही जी आपण देवाला द्यायची आहे. नारळ, पान, सुपारी, फुलं अशी एक यादी करा की याच्यापैकी देवाकडे काय नाही आहे आणि ते आता देवाला नेऊन द्यायचं आहे. आणि देवाला पण बरं वाटेल की बरं झालं, नारळ माझ्याकडे नव्हता आणि पानही नव्हती, ती मला मिळाली. परमेश्वराबद्दल व्याख्या केलेली आहे. परमेश्वर म्हणजे परम ऐश्वर्य अथिला, म्हणजे ज्यांच्याकडे सगळं आहे, सर्वांवर त्यांचा ऐश्वर्य आहे. आणि सृष्टीमध्ये जेवढ्या काय आहे नाही गोष्टी सगळ्या परमेश्वराला उपलब्ध आहेत. कारण की परमेश्वराच्याच मनोधर्माने काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या गोष्टींची देवाला आवश्यकता नाही. आपण म्हटलो की सुगंधित देवाला काहीतरी अत्तर लावूया, तर देवाला त्या सुगंधाची आवश्यकता नाही. परमेश्वराकडे स्वतःचं एवढं एक परिमळ आहे. म्हणजे जेव्हा मुचकुंद राजा झोपलेला होता त्याला ते वरदान दिलेलं होतं की तू जेव्हा उठशील तेव्हा तुला कृष्ण महाराजांची भेट होईल. आणि त्यावेळेला कृष्ण महाराज आलेले आहेत. आपला पितांबर त्याच्या अंगावर टाकून दिला आणि स्वामी लपले. आणि नंतर तो कोण आहे? तो कालयवन कोण? तो आला समोर आणि त्यांनी त्या मुचकुंदला उठवलं, त्याची झोप मोडली आणि मुचकुंदाने जसं त्याला बघितलं तो भस्म झाला. आणि त्याला काही लक्षात येईना काय, म्हणजे एकदम अचानक उठलो झोपेतनं, हा भस्म झाला आणि एकदम अंगावर बघतो तर पिवळं पितांबर आहे आणि त्याचा एक सुगंध येतोय. म्हणजे तो असा आत्ताचे जे काही सेंट वगैरे लावतो त्याच्यापेक्षा तो वेगळा आहे. म्हणजे जर का तुम्ही कुठे रस्त्याने जाताना तुम्ही रातराणीचं झाड असेल कुठे संध्याकाळी, त्याचा जो सुगंध येतो ना तो एकदम नैसर्गिक असतो, तो एक वेगळा आहे. आणि हा परमेश्वराच्या संपर्कात आलेला तो पितांबर आहे आणि त्याचा जो सुगंध आहे तो अजून वेगळा आहे. तो जेव्हा तिथे त्याला सुगंध तो आला, तो पिवळा पितांबर आहे आणि त्याच्यातनं जो परिमळ आला
त्याच्याहून त्याच्या लक्षात आलं की हा जो परिमळ आहे तो परमेश्वराचा आहे. म्हणजे परमेश्वराकडे जो परिमळ आहे तो आपल्याला मिळाला पाहिजे. आपल्याला देवाला कुठलाही सुगंध अर्पण करायचा नाहीये, उलट देवाकडे जो सुगंध आहे तो आपल्याला भेटला पाहिजे. जसं आपण कुठे गेलो की आपण आपल्या हातचं बनवून त्यांना देण्यापेक्षा आपण म्हणतो की नाही ते खूप चांगलं बनवतात, आम्हाला त्यांच्या हातचं खायचं आहे, म्हणजे आपण त्यांच्याकडनं ती अपेक्षा ठेवतो. तसं परमेश्वराकडे असं काही आहे, अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला त्यांना अर्पण करायच्या नाही तर त्यांच्याकडनं त्या घ्यायच्या आहेत. परमेश्वराला संपत्ती द्यायची नाही आहे, तर परमेश्वर संपत्तीच आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यांना काय आहे, परमेश्वराला द्यायचं आहे. म्हणून परमेश्वर हे देणारे आहेत, घेणारे नाही आहेत. म्हणून तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी देवाला हे दिलं, देवाला ते दिलं. आपण फक्त देऊ शकतो तर फक्त जन्म देऊ शकतो, आणि मागितलं पण तेवढंच आहे देवाने. याच्या व्यतिरिक्त पूर्ण सूत्रपाठ असेल, लीळाचरित्र असेल, याच्यामध्ये देवाने कुठेही पत्र, पुष्प, फळ वगैरे असं काहीही असं मागितलेलं नाही की मला हे एवढं एवढं पाहिजे. त्यांनी फक्त सांगितलेलं आहे की तुम्ही अर्पण कराल तर त्याचा स्वीकार मी करेल, परंतु निर्हेतुक अर्पण कराल तर परमेश्वर स्वीकार करतील, आणि सहेतुक अर्पण कराल तर परमेश्वर स्वीकारणार नाहीत. आणि म्हणून जे काही अर्पण करायचं आहे ते जन्मजीवितपूर्वक देता आलं पाहिजे, आणि तेच फक्त परमेश्वर घेणार आहेत. याच्या व्यतिरिक्त परमेश्वर तुमचं देहसुद्धा घेत नाहीत. देहसुद्धा इथून काय होतं, आपण तर इथून तर निघून जातो शाब्द ज्ञानातनं, पण विशेष ज्ञानातनं जेव्हा प्राप्ती होते आपल्याला त्यावेळेला सुद्धा साधन निवरते, साधन काढून घेतलं जातं, त्याच्यामध्ये देहसुद्धा काढून घेतलं जातं. नव्हे तर देहातनं आणि पूर्ण ते अविद्येतनं फक्त जीवच काढला जातो. देवाला काय, म्हणजे एखाद्या लहान मुलाला तुम्ही पिशवी दिली आणि त्याच्यात त्याला खाऊ दिला असेल, त्याच्यातनं पाहिजे तू ते घे, तर तो काय करतो, त्या पिशवीतनं जे पाहिजे तेवढंच फक्त काढतो तो, त्याला जे पाहिजे ते. तसं परमेश्वराला हे जे काही देहयुक्त जीव मिळाला त्याच्यातनं परमेश्वराने काय केलं, फक्त जीव काढून घेतला. देह तिथेच ठेवलं, संलग्न तिथेच ठेवलं, अविद्या तिथेच ठेवली, सगळं तिथेच ठेवलं, फक्त जीव स्वरूप जे आहे ते काढून घेतलं. बाकीचं परमेश्वराला त्यातनं काही एक नको, फक्त आपलं जीव स्वरूप पाहिजे. मग आता हे कळल्यानंतर मग आपल्याला कळेल आपण उगाचच इतक्या दिवस एवढं सगळं देत होतो. म्हणजे एखाद्याला आपण गोड मिठाया रोज नेऊन दिल्या आणि आपल्याला असं वाटतं की ते रोज खात आहेत ते बाबा, पण नंतर कळालं त्यांना शुगर येतं तर खातच नाहीत, गोड खातच नाही. मग इतक्या दिवस जी आपण मिठाई नेऊन दिली त्याचं काय, म्हणजे त्याच्यातलं बाबांनी खाल्लेलंच नाही आहे, कारण की त्यांना खायचं नाही आहे ते, त्याचा त्यांनी परिच्छेद केलेला आहे. मग आपण त्यांना काय नेऊन देणार, त्यांना जे अपेक्षित आहे, त्यांना जे आवश्यक आहे, त्यांना जे खायचं आहे तेच आपण त्यांना जर का नेऊन दिलं तर ते त्याचा स्वीकार करतील, ग्रहण करतील, ते उपयोगात जाईल. तसं परमेश्वराला जे अपेक्षित आहे आणि जे द्यायचं आहे तेच आपण द्यायचं. इतर सगळ्या गोष्टी आपण जे देत राहतो ते परमेश्वर घेतात का, आधी ह्याच्यावर पण तर चिंतन झालं पाहिजे. कोणी साधारण जेवायला येत असेल तर आपण त्याचाही विचार करतो की त्यांना हे चालतं का, त्यांना ते चालतं का, म्हणजे एवढा विचार करून एखाद्या व्यक्तीचा विचार आपण करतो. तसं परमेश्वराच्या बाबतीत पण विचार तो झाला पाहिजे की परमेश्वराला खरोखरच काय पाहिजे आणि तेच आपण देऊ शकतो. एरवी परमेश्वर सगळ्याच गोष्टी आपल्याला द्यायला बसलेल्या आहेत. मग मूळ सृष्टीमध्ये आलो तेव्हा परमेश्वराच्याच कृपेने आपल्याला मनुष्य देह मिळालं. कुठलंही कर्तृत्व नसताना आपल्याला त्यावेळेला मनुष्य देह मिळालं, ज्ञान मिळालं. त्यानंतर तुम्ही जर का आपण जर का योग्य प्रमाणामध्ये आचरण केलं तर कुठेतरी परमेश्वर आपलं प्रेमदान सुद्धा देतात, चारही ज्ञान देतात, प्राप्ती देतात, सगळं परमेश्वरच देऊन राहिलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला परमेश्वराकडनं परमेश्वर जे द्यायला त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ते आपल्याला देवाकडनं घ्यायचं आहे.
आता स्वामींनी सांगितलंय की हे म्हणजे येथीचं जे आहे ते कुठे मिळत नाही, म्हणजे इतर शास्त्र जे आहे ते तुम्हाला इथे मिळून जातील, परंतु हे शास्त्र जे आहे तुम्हाला कुठे मिळणार नाही. तसं परमेश्वर जे देत आहेत ते तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तुम्ही कुठेही गेलात आणि तुम्हाला या गोष्टी अशा पाहिजे असतील तर तुम्हाला ते मिळणार नाही. साधारणतः आहे की सृष्टीची रचना कशी झाली तुम्ही कुठेही जाऊन विचारा, कोणी सांगू शकत नाही. पण इथे आला तर इथे तुम्हाला त्या संदर्भामध्ये तो क्रम पूर्ण मिळतो. जीव कुठे होते, देवता कुठे होते, प्रपंच कसा होता, परमेश्वर कसे होते, याचं पूर्ण विवेचन आम्हाला इथे देवाने दिलेलं आहे आणि ते आपल्याला इथे मिळतं. तसं परमेश्वर जे द्यायला या ठिकाणी उपस्थित आहेत, आनंद आहे, प्राप्ती आहे, ती तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही. ते दातृत्व फक्त परमेश्वराकडे मिळतं. आणि म्हणून आमचे स्वामी अनेक वेळा प्रसन्न झालेत, अनेक वेळा अनेक जीवांना त्यांनी म्हटलं की मागा. कनाशीच्या ब्राह्मणालाही म्हटलं मागा, त्यांनी चुकीचंच मागितलं. आणि दुसरीकडे साधाईसांना स्वामी म्हणतात मागा. म्हणजे 2 लोक मी बघितलेले आहेत लीळाचरित्रामध्ये की कनाशीचा ब्राह्मण आहे ज्याला मागा म्हटले आणि त्यांनी पण मागितलं, आणि साधाईसांना म्हटले मागा आणि त्यांनी पण मागितलेलं आहे. परंतु दोघांनीही वेगळं टोकाचं मागितलेलं आहे. कनाशीच्या ब्राह्मणाने अधमती अधगती अधोगतीचं आणि पूर्णपणे अधोगतीला जाण्याचं साधन मागितलं, आणि साधाईसाने जे मागितलेलं आहे ते ऊर्ध्वमती ऊर्ध्वगती ऊर्ध्वरतीचं म्हणजे मोक्षाकडे जाण्याचं जे काही साधन आहे ते मागितलं. म्हणजे पुनःसंबंध मागितला, परमेश्वराची प्राप्ती मागितली, पुनर्भेट मागितली. म्हणजे परमेश्वराकडनं त्यांनी परमेश्वरालाच मागितलेलं आहे. आपल्याला परमेश्वराला मागायचं आहे की म्हणजे परमेश्वर प्राप्त झाला पाहिजे. हे कोणाकडे मागायचं? हे कोणाकडे गुरुकडे मागता येत नाही. हे कुठल्याही स्थानाला जाऊन सांगता येत नाही. स्थानाला नवस केल्याने देव प्राप्त होत नाही बरं का. सहेतुक क्रिया केल्याने ते प्राप्त होत नाही. देवाकडेच देवाला मागावं लागतं आणि देवाकडेच देवाची प्राप्ती जी आहे ती त्याच्यात दडलेली आहे. परमेश्वरे परमेश्वर जाणीजे आणि परमेश्वरे परमेश्वर पाविजे. आणि म्हणून इथे परमेश्वर जे आहेत साधाईसांना जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांनी ते जे मागितलेलं आहे त्याच्यामुळे त्यांची अजून योग्यता त्यांची वाढणार आहे. त्यांना पुनःसंबंध देवाने निश्चित केलेला आहे, तो तर होणारच होता त्यांच्या आचरणामुळे. पण देवाने स्वतः आता म्हटल्यानंतर आता ते कुठेही अधोगतीला येणार नाही, ते पक्क झालेलं आहे. म्हणून इथे सुद्धा स्वामी म्हणतात की भटो येत काही मागा, काहीतरी मागा. हो काजी जी जी गोसावी मग असे का प्रपंचाची विस्मृती द्यावी. ते म्हणतात की म्हणजे ते प्रापंचिक आहेत, पत्नी आहेत, मुलं आहेत, आणि ते म्हणतात की मला काय पाहिजे की असे का प्रपंचाची विस्मृती पाहिजे. म्हणजे सर्व प्रपंचाची मला जी आठवण आहे, स्मृती आहे ती नष्ट झाली पाहिजे. मला काही आठवलं नाही पाहिजे. आता हे एका दृष्टीने चांगलं पण असतं आणि एका दृष्टीने ते थोडंसं नुकसानदायक सुद्धा आहे. आपल्याला काहीच आठवत नाही, कोण आपल्याला काय वाईट बोललंय वगैरे वगैरे ते काहीच आठवत नाही. कोण आपल्याशी वाईट वागलेलं आहे हे आपल्याला जर का विसरता येत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. वाईट गोष्टी वगैरे आपण आपल्या मनामध्ये ठेवायच्याच नाहीत, कुणाबद्दल वाईटपणा ठेवायचा नाही. पण आपल्याला सतत ते आठवत राहतं. एखाद्या व्यक्तीने आपल्या संबंधित काही चांगली गोष्ट केली असेल तर ती आपल्याला आठवत नाही. चांगलं बोललं असेल आपल्या बाबतीमध्ये तर ते आपल्याला आठवत नाही. पण ती व्यक्ती वाईट बोललेली असेल तर ते व्यक्ती समोर आल्यानंतर सतत आपल्याला आठवतं की हा व्यक्ती मला अमकं वाईट बोललेला आहे, वाईट बोललेला आहे. जर का हे वाईटपणा जर का विसरता येत असेल आपल्याला तर ते खूपच चांगली गोष्ट आहे. परंतु तसं नसतं की लोक खूप चांगल्या चांगल्या गोष्टी विसरून जातात. त्यांना विचारलं की बाबा हे कुठलं वचन सांगितलं होतं त्या दिवशी, नाही आठवत. परंतु तुम्हाला त्यांनी काय वाईट बोललं होतं ते लगेच आपल्याला आठवतं. कारण की ते जे कोणी वाईट बोललेलं आहे ते आपण मनापासून ऐकतो आणि ऐकलेलं मनात ठेवतो. तसं वचन प्रवचन जे आहे ते आपण मनापासून ऐकत नाही आणि ऐकलं जरी ते तर ते मनात ठेवत नाही.
जर का ह्या दोन गोष्टी केल्या तर कुठलंही वाक्य आणि कुठलंही वचन कुठल्याही वेळेला आपल्याला विचारलं तर लगेच आपल्याला आठवणार, लगेच आपण सांगणार, त्याची विस्मृती होण्याचं काहीच कारण नाही. आणि म्हणून ते म्हणतात की प्रपंचामध्ये, आता प्रपंचाची विस्मृती का मागितली असेल यांनी? कारण की प्रपंच कसा आहे, आमच्या स्वामींनी सांगितल्याप्रमाणे दुःखरूपता त्याच्यामध्ये आहे. प्रपंच हा सुखरूप नाही आहे. दुःख त्याच्यामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये दुःख हे आहेच आहे. आणि पापमूळता म्हणजे जे पण कराल त्याच्यामध्ये पापाची निष्पत्ती सुद्धा दडलेली आहे. आणि अनित्यता आहे, म्हणजे जे काही केलेलं आहे ते परत नित्य नाही आहे, ते सतत बदलणारं आहे. आज जसं आपल्याला हे असं दिसलं ते उद्या आपल्याला अजून काहीतरी वेगळं दिसणार आहे. आज तुम्ही कितीही पितळ चांगलं घेतलं असं 4-8 दिवसामध्ये ते लगेच काळं पडून जातं. म्हणजे सगळ्या गोष्टी अनित्य आहेत, सगळं बदलतं. परमेश्वर आणि परमेश्वराचं ज्ञान जर का तुम्ही सोडलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, खंडित आहेत. आणि परमेश्वराचं जे दातृत्व आहे ते अखंडित आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं खंड नाही किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. आणि म्हणून इथे प्रपंचाच्या बाबतीमध्ये ज्या 3 गोष्टी आमच्या स्वामींनी सांगितल्या त्या इतक्या तंतोतंत खऱ्या आहेत. स्वामी सांगतात या 3 गोष्टी जर का प्रपंचात नसत्या तर प्रपंचासारखा आनंदी अशी कुठली गोष्ट राहिली नसती. परंतु प्रपंचामध्ये या 3 गोष्टी अशा आहेत की त्या प्रपंचामध्ये राहणाऱ्या लोकांना चांगल्याच माहिती आहेत, त्यांना ते अनुभवाशी आहेत. परंतु त्या काय झाल्यात, आता अंगवळणी पडलेल्या आहेत. त्याचा त्रास होतो, परंतु त्याचा त्रास आता आपण स्वीकारून घेतलेला असल्यामुळे आपल्याला काय होतंय की आपण त्याच्यातनं सुटण्याच्या कक्षेमध्ये आता नाही आहोत, आपण त्याच्यातनं बाहेर पडत नाही. जसं दृष्टांत स्वामींनी सांगितला, ती जी गाय असते तिला ज्या ठिकाणी बांधलेलं आहे त्या ठिकाणी पावसाचं पाणी वरून गळतं म्हणा, किंवा त्या गाईला आंघोळ घातल्या जाते वगैरे त्याचं पाणी पडत असेल, ते सगळं जे ते पाणी आहे ते त्या ठिकाणी चिखल केल्या जातो, चिखल होतो आपोआप त्या ठिकाणी. पण आता ती गाय कितीही लाडकी असली तरी सुद्धा तिथे काही टाईल्स लावता येते का? तबेल्यामध्ये किंवा त्या गोठ्यामध्ये टाईल्स वगैरे लावता येते का? नाही लावता येत. तिथे तिथे खडबडीतच ठेवावं लागतं ते, किंवा तिथे मातीच ती असते आणि त्या ठिकाणी पाणी पडून 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 तिथे चिखल होतो. चिखलामध्ये त्या काय होतात, आळ्या होतात, मच्छर होतात. ते त्या गायीच्या पायाला चावतात, मच्छर चावतात, चिखलाचा त्रास होतो आणि ती गाय जी आहे ती पाय झाडते वगैरे वगैरे, त्रास होतो तिला. आणि तो त्रास तिचा तो मालक बघतो आणि म्हणतो की अरे ही गाय पिडली, म्हणजे ही त्रस्त झालेली आहे, हिला आता आपण काय करू, घराच्या पडवीला बांधूया. म्हणून घराच्या पडवीला जे काही खांब आहेत त्या खांबाला तिला बांधल्या जातं. चांगलं ठिकाण, स्वच्छ ठिकाण, रोज झाडल्या जातं ते. तिथं ना चिखल आहे, ना आळ्या आहेत, ना मच्छर आहे. परंतु ती गाय जी आहे ती येणारे जाणारे जे लोक आहेत, घरातनं कोणी बाहेर आलं पटकन ती गाय एकदम घाबरते. कोणी बाहेरून पटकन आलं की ती गाय जी आहे ती एकदम घाबरते आणि त्या खांबाला हिसके देते ती. त्याच्यामुळे काय होतं की सतत ती त्या खांबाला हिसके देत असल्यामुळे काय होतं की तो खांब त्याला हादरे बसतात, पूर्ण घर हादरतं असं. आता त्या मालकाला असं वाटतं की हिच्या चांगल्यासाठी म्हणून हिला चांगल्या ठिकाणी बांधलं, पडवीला बांधलं, घर ज्या खांबांवर आधारित आहे त्या एका खांबाला हिला बांधलं. आता ही असं हिसके देत राहिलं तर काय होईल, तो लाकडाचा खांब आहे तो कदाचित काय होईल, तो ढिला होऊ शकतो, तो निघू शकतो. आणि तो जर का निघाला तर घर जे आहे कमकुवत होईल. म्हणजे हिच्यासाठी आपण या गायीसाठी जर चांगली व्यवस्था करायला गेलो तर ही उद्या आपलंच घर पाडून बसेल. मग तो तिला परत सोडतो आणि परत त्या सोडल्यानंतर ती गाय स्वतःच तिकडे जाते जिथे ती आधी राहत असते, त्याच गोठ्यामध्ये ती लगेच तिकडे निघते आणि तो सुद्धा तिकडेच तिला बांधतो. म्हणजे जिथून तिला काढलं त्या चिखलातनं, तो प्रपंच सुद्धा तसाच आहे. चिखल आहे त्याच्यामध्ये आळ्या आहेत, त्याच्यामध्ये मच्छर आहेत,
त्याच्यामध्ये वरून पाणी गळतं आहे, असं सगळा प्रपंच आहे. एरवी प्रपंचामध्ये म्हणजे काय आहे, सगळं एक मानून घेतलेलं आहे की सुख आहे, वांचून कुठेही सुख नाही. अज्ञानाची प्रसादे हा जन सुखिया आहे, अज्ञानात्व आहे त्याच्यामध्ये, किंवा अज्ञानाचं पांघरून घेतलेलं आहे की ठीक आहे आता सोडता येत नाही म्हणून. म्हणजे परत ती गाय जी आहे त्या चिखलातच जाते, ते त्या जागेला ती सोडू शकत नाही. जरी तिला माहिती ते दुःख प्राप्त होत आहे तरी ती जागा सोडत नाही. तसं प्रपंच असाच प्रकारचा आहे की तो धड करताही येत नाही आणि सोडता सुद्धा येत नाही. म्हणजे आता जरी वाटलं की सोडावं तरी सोडता येत नाही. आणि प्रपंच करताना त्रास तर भला मोठा होत असतो, खूप त्रास होतो, परंतु ते आपण सगळं ॲडजस्ट केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व झालेलो आहे, म्हणून दुःखरूपता ही त्याच्यामध्ये दडलेलीच आहे. कुठली अशी गोष्ट प्रपंचात नाही आहे की जी दुःखाशी जोडलेली नाही आहे. प्रपंचातले प्रत्येक पदार्थ, प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक व्यक्ती ही तुम्हाला दुःख देत असते, ते दुःखाशी संबंधित आहे ते. आणि ते त्यांचं त्या करत असताना त्याच्यामध्ये पाप मूळता, म्हणजे पाप जे आहे त्याच्यामध्ये त्याची सुद्धा निष्पत्ती होते. पुण्याची तर होतेच, पण पापाची सुद्धा जास्त प्रमाणामध्ये होते. पुण्य 1% लागत असेल तर पाप 90% लागतं. आणि अनित्यता आहे की एवढं केल्यानंतर सुद्धा ती नित्यता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची नाही, त्याचं एक दुःख एक वेगळं असतं. म्हणजे दुःखरूपता मुळे सुद्धा दुःख आहे, त्याच्यातनं पापाची निष्पत्ती होते म्हणून सुद्धा दुःख आहे. आणि ते जे जेवढं केलं ते अनित्य आहे, परत त्याचं सुद्धा दुःख आहे. म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये दुःखच जे आहे त्याच्यातनं निर्माण होत असतं. आणि म्हणून कदाचित या घाटे हरिभटांना वाटलं असेल की अशा दुःखरूपी प्रपंचाची जर का विस्मृती झाली, मी विसरलो तर बरंच होईल, डोक्याचा ताण निघून जाईल, पुढे शुगर होणार आहे ती होणार नाही. म्हणजे जी काही डायबिटीज शुगर होते ती कशामुळे होते, कशामुळे होते माहिती आहे तुम्हाला? हां, टेन्शनमुळे जास्त होते. म्हणजे त्याचं जास्त हे जे आहे होण्याचं जास्त जे काही कारण आहे ते टेन्शन हे जास्त आहे. नाहीतर काही लोक बघा ते इंजेक्शन पण घेतात, त्याचं गोळ्या पण घेतात, तरी सुद्धा त्यांची शुगर 300च असते. का? कारण की ते इंजेक्शन, गोळ्या आणि टेन्शन तिन्ही गोष्टी घेत असतात. ते नुसतंच इंजेक्शन घेतात असं नाही, ते टेन्शन पण घेतात. त्याच्यामुळे ते इंजेक्शनचा आणि गोळ्यांचा असर होत नाही आणि ते शुगर त्याच लेवलला राहते. म्हणजे हे प्रपंच अशा प्रकारचं आहे. कमीत कमी शुगरवरून तरी कळलं पाहिजे की प्रपंचात किती टेन्शन आहे, की शुगरच्या गोळ्या घेऊन सुद्धा फायदा होत नाही. म्हणजे हे इतकं दुःखमय आहे, इतकं टेन्शनमय आहे. कुठली गोष्ट प्राप्त झाली आणि त्याचा आनंद आपल्याला असतोच, पण त्याच्या मागे एक दुःख असतं. तुम्ही मोठं कपाट घ्या घरी, त्याचा आनंद असतो, पण ते ठेवायचं कुठे हे नवीन टेन्शन असतं. किंवा एखादी गोष्ट आणली, लाईटीची वस्तू, बरं झालं आता हे आलं, पण त्याचं लाईट बिल भरपूर येईल, म्हणजे ते एक नवीन दुसरं टेन्शन असतं. अशा पद्धतीचं टेन्शन जे आहे ते प्रपंचामध्ये आपल्याला बघायला मिळतं. जे येतं ते केवळ सुख नसतं, तर त्याच्यासोबत दुःख हे जोडलेलं असतं. आणि म्हणून कदाचित त्याची जर का विस्मृती झाली तर खूप चांगलं होऊन जाईल असं घाटे हरिभटांना वाटतं. स्वामी त्यांना म्हणतात, भटो असे का प्रपंचाची विस्मृती हा काही पुरुषार्थ. तुम्ही म्हटले की अशेषा प्रपंचाची विस्मृती द्या म्हणून, आम्ही देऊ, ती तुम्हाला होईल, पण परंतु तो काही पुरुषार्थ आहे का? म्हणजे तुमची जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीपासून पळ काढणं किंवा नको ते समोर मी निघून जातो कुठेतरी, हे पुरुषार्थ नाही आहे. हे काय आहे? हा पळपुटेपणा आहे. किंवा ही प्रपंचाला विसरण्याची किंवा प्रपंचापासून वेगळे होण्याची हा उपाय नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? जसं आता काही मद्यपान करणारे लोक असतात, ते काय करतात? टेन्शन आलं की ते मद्य ग्रहण करतात आणि ते बेशुद्ध अवस्थेमध्ये निघून जातात. म्हणजे तेवढा वेळ, जेवढा वेळ बेशुद्ध आहे तोपर्यंत ते टेन्शन त्यांना नाही. हा पुरुषार्थ आहे का? नाही.
त्याच्यातनं त्यांना वेगळं होता आलं पाहिजे. जे काही त्यांना दुःख असेल त्याच्यातनं त्यांना वेगळं होणं, वेगळं होता येणं, वेगळं करता येणं हा पुरुषार्थ आहे. आता ज्या व्यक्तीला ज्ञान झालेलं आहे त्या व्यक्तीला प्रपंच विस्मृती होणं म्हणजे काय? जसं आता तुमची सुद्धा प्रपंच विस्मृती होत असते. जेव्हा तुम्ही घरी आहात, घरामध्ये तुम्हाला टेन्शनच टेन्शन आहे सगळं काय. परंतु जेव्हा केव्हा म्हणजे एवढं असतं की आम्ही कोणाला विचारलं की प्रवचनाला का नाही आले? बाबा तोच आमचा पाणी यायचा वेळ आहे. एक दिवस पाणी जर का नाही भरलं तर होईल काय नेमकं? काल जास्त पाणी भरून ठेवा, उद्या सत्संग आहे म्हणून, किंवा आज कमी पाणी सांडा, आज सत्संग आहे म्हणून. त्यामुळे पाणी कमी सांडलं जाईल, आगळं पाणी कमी सांडल्याचा दोष जो काही म्हणजे लागतो खूप पाणी सांडल्यामुळे तो कमी दोष लागेल. म्हणजे या सगळ्या गोष्टी होतील त्याच्यामध्ये. तर ज्ञान ज्या व्यक्तीला झालेलं आहे त्याला हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यांनी ते अनुभवलेलं आहे. तुम्ही ते अनुभवलेलं आहेत, अनुभवत आहात की तुम्ही जेव्हा केव्हा कुठेतरी 8 दिवसासाठी कुठे बाहेर पडता स्थानवंदन करायला वगैरे, तेव्हा तुमची प्रपंचाची आणि तुमची एक विस्मृती झालेली असते. तुम्हाला म्हणजे थोड्या प्रमाणात का होईना तुम्हाला प्रपंच विस्मृती झालेली असते. तुम्हाला मग ते रोज येणारं पाणी आठवत नाही, भाजी किती महाग आहे तुम्हाला आता आठवत नाही, कपडे धुवायचे ते आठवत नाही, भांडे धुवायचे, स्वयंपाक करायचं हे काहीही आठवत नाही, घरच आठवत नाही तुम्हाला. तुम्ही तुमचे 4-8 दिवस तिकडे खूप आनंदामध्ये तुम्ही घालवता आणि मग जेव्हा परत येतो आपण तेव्हा प्रपंच विस्मृती जी झालेली आहे त्याची मग प्रपंच स्मृती व्हायला लागते. म्हणजे एक एक गोष्टी प्रपंचातल्या आठवायला लागतात आणि तसं तसं तुमचं दुःख वाढतं. असं वाटतं की 4-8 दिवस जे स्थानवंदन केलं, मार्गामध्ये राहिलो तेच किती आनंददायी होतं, चांगलं होतं. घरी यायला लागलं तर कितीतरी टेन्शन होतं. तेच जेव्हा मार्गात चाललेलो तेव्हा ते टेन्शन नव्हतं, उलट आनंद होता एकदम. रोज पोथी ऐकायला मिळेल, सेवादास्य मिळेल. म्हणजे इथे आपल्याला हे लक्षात येतं की आपल्याला सुद्धा प्रपंच विस्मृती होते, पण ती काही वेळासाठी होते. एक थोडा वेळ संपला, सत्संगाला आलो आपण आणि तेवढा वेळ आपला छानपैकी याच्यात गेला आणि जेव्हा आता प्रवचन संपत आहे त्यावेळेला मग प्रपंच आपल्याला आठवायला लागतो. आता घरी जावं लागेल, स्वयंपाक बनवावा लागेल, रिक्षा मिळेल की नाही, हे होईल की नाही, ते होईल की नाही. म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्याला प्रवचनाच्या शेवटी आपोआप ते आठवायला लागतात आणि शेवटचं प्रवचन आपलं सुटून जातं. म्हणजे पहिलं न आल्यामुळे पहिलं प्रवचन सुटलं आणि शेवटी इथे बसल्या बसल्याच घरी गेलो म्हणून शेवटचं प्रवचन सुद्धा आपल्यातनं निघून जातं. फक्त मधल्या टप्प्यात आपलं मन इकडे तिकडे गेलं असेल तर ते सुद्धा मधलंही प्रवचन काय झालं काय नाही ते काहीच लक्षात राहत नाही. ही विस्मृती इथले बसल्या बसल्या इथे पण होत असते. तर ही विस्मृती जी आहे, जर तुम्हाला ज्ञान झालेलं असेल तर आपण स्वतः ती विस्मृती तयार करू शकतो. आता इथे प्रपंचाविषयी विस्मृती म्हणजे प्रपंचाचा त्याग. प्रपंचाचा जो त्याग केला की त्याग केल्यानंतर मग तिथे माघारी काय घडतंय ते बिलकुल आठवायचं नाही, बिलकुल त्याकडे लक्ष द्यायचं नाही. म्हणजे म्हणून ज्ञानिया जे आहेत, ज्ञानिया हे प्रपंचाचा जेव्हा त्याग करतात, जसं निळभट्ट भांडारेकर होते त्यांनी काय केलेलं आहे, त्याग केला. देवाने काही विस्मृती दिली नाही त्यांना, परंतु आपोआपच विस्मृती झालेली आहे. भटोबास होते, काही परत प्रपंचाशी लागले पण नव्हते की बाबा नाही काय चालू असेल. ती विस्मृती जी आहे ती आपोआपच त्यांच्या आचरणातनं तयार झालेली आहे. तुम्ही ज्या गोष्टीमध्ये रमता, एकदा तुम्ही या अमक्या एका गोष्टीत रमले की त्याच्या विरुद्ध जेवढ्या काही बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यातनं तुम्ही आपोआपच विस्मृती तुमची होऊन जाते, त्या गोष्टी तुम्ही विसरून जाता. तसं एकदा ज्ञान झालं की तुम्ही अनेक गोष्टी ज्या आहेत तुम्हाला त्याची विस्मृती आपोआपच झाली पाहिजे. आणि ती कशी होते तर ती आचरणाच्याच माध्यमातून होत असते. तुम्ही जर का आचरण करायला लागलात, म्हणजे संध्याकाळच्या ज्या काही मालिका तुम्ही क्रमाने बघता त्या जर का तो वेळ आपण स्मरणाला दिला तर
काय होईल, हळूहळू तुमची स्मरणाची आवडी वाढत जाईल आणि त्या संदर्भातली विस्मृती होत जाईल. मग तुम्हाला नावही आठवणार नाही की तुम्ही कुठल्या मालिका बघत होते, म्हणजे त्याची विस्मृती होऊन जाते. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आत्ता आपल्या स्मृतीमध्ये आहेत, परंतु जर का ती जागा परमेश्वराच्या विधिविधानाला जर का आपण दिली तर आपोआपच त्या गोष्टींचं विस्मृती होऊन जाईल आणि परमेश्वरांच्या विधीची स्मृती आपल्याला कायमस्वरूपी राहणार आहे. म्हणून स्वामी म्हणतात हा पुरुषार्थ नाहीये. हे तव अज्ञान म्हणजे एखादी व्यक्ती म्हणेल की मला कोमामध्ये जायचं आहे, तर ते काय आहे, ते काय आहे, ते अज्ञान पण आहे, ते ज्ञान पण नाहीये. ते सर्वत्र ज्ञान मोचक की, आणि स्वामी सांगतात सर्वत्र ज्ञान मोचक म्हणजे ज्ञान हे सगळीकडे जर का गेलात तुम्ही तर ज्ञान हेच मोचक आहे. कुठल्याही क्षेत्रात जा, म्हणजे एखादं चांगलं काम करायचं आहे तिथे सुद्धा त्याचं ज्ञान तुम्हाला आवश्यक माहिती असणं गरजेचं आहे. एखादं वाईट काम करायचं असेल तर त्याचं सुद्धा ज्ञान असतं, वाईट कामाचंही ज्ञान असतं आणि चांगल्या कामाचं सुद्धा ज्ञान असतं. ज्ञानाशिवाय तुम्ही वाईट काम सुद्धा करू शकत नाही आणि ज्ञानाशिवाय तुम्ही चांगलं काम सुद्धा करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीला आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला ज्ञान असावं लागतं. म्हणजे एखाद्याची निंदा आणि चुगली करायची असेल तर त्यासाठी ज्ञान असावं लागतं, त्या व्यक्तीबद्दल वाईट गोष्टी माहिती असाव्या लागतात, तरच तुम्ही त्याची चुगली जाऊन दुसरीकडे करू शकता. त्याच्याबद्दल वाईट माहितीच नसेल तर कसं जाऊन तुम्ही त्याची निंदा करणार. म्हणजे निंदा करण्यासाठी पण ज्ञान तुम्हाला घ्यावं लागतं आधी. तर आपल्याला वाईट गोष्टींसाठी ज्ञान घ्यायचं नाहीये, ज्ञान घेऊन वाईट गोष्टी करायच्या नाहीयेत आणि वाईट गोष्टी करायचं ज्ञान सुद्धा आपल्याला नको पाहिजे. आपल्याला चांगल्याच गोष्टी करायच्या आहेत आणि चांगल्याच गोष्टीचं ज्ञान घ्यायचं आहे आणि ज्ञान घेऊन परत चांगल्याच गोष्टी करायच्या आहेत. आणि म्हणून जेवढ्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टीचं ज्ञान घ्या, कारण की सर्वत्र ज्ञान मोचक की. तुम्हाला असन्निधानी आहात तर तिथे स्मरणाचं ज्ञान असलं पाहिजे, विजनाचं ज्ञान असलं पाहिजे, तुम्हाला धर्मवार्तेचं ज्ञान असलं पाहिजे, धर्मचर्चेचं ज्ञान असलं पाहिजे, सेवादास्याचं ज्ञान असलं पाहिजे. सगळं तुम्हाला काय आहेत, मोचक आहेत. तुम्ही सर्व तयारीत आहात पण तुम्हाला ती सेवा कशी करायचं ज्ञानच नाही माहिती, तर मग ती सेवा तुम्हाला मोचक ठरणार नाही, कारण ती सेवा होणारच नाही. आणि म्हणून स्वामींनी सांगितल्यानुसार आपल्याला ज्ञान हे तेवढंच आवश्यक आहे. नाजी मज हेची व्हावे, ते म्हणतात नको मला हेच मिळालं पाहिजे. विस्मृती म्हणजे कधी कधी आपल्याला किचकट कामं नको असतात, किचकट कामं आपण वगळतो, आपल्याला एकदम सोपं काम पाहिजे असतं. कोणी जर का सांगितलं हे असं असं करायचं आहे, हे याला जोडा ते त्याला जोडा, ते म्हणतात नाही आम्हाला तयारच द्या ते. म्हणजे किचकट आपल्याला नको पाहिजे, आपल्याला एकदम सोपं पाहिजे असतं. मग हेची व्हावे, तुम्ही स्वामी म्हणतात तुम्ही विद्वांस काही शास्त्र जाणा. तुम्ही ज्ञानी आहात, विद्वान आहात, म्हणजे कर्मराठीचं ज्ञान चांगलं आहे, बुद्धी चांगली आहे. काही शास्त्र जाणा, माया तुम्हा विचारिता जे निकेते काना. मग तुम्हाला जे चांगलं काय आणि योग्य काय अयोग्य काय तुम्हाला माहिती आहे, मग तुम्ही निकते का घेत नाही. नाजी मज हेची होवावे. आता एखाद्या अज्ञाने मागितलं, अज्ञान व्यक्तीने जर का हे मागितलं तर ठीक आहे, पण जो विद्वान आहे बुद्धिवान आहे त्यांनी या गोष्टी मागू नयेत, त्यांनी उलट ज्ञान मागावं, त्यांनी अजून विस्तारितपणे बघता येईल अशा प्रकारचं शास्त्र स्वामींकडनं मागावं. ते म्हणतात जी जी मज हेची व्हावे. स्वामी म्हणतात चांग विचारा निके विचारा लग्न घडी वर्तती असे. स्वामी म्हणतात चांग विचारा, चांगला विचार करा आणि निका विचार करा. आपल्याला विचार कसा करता आला पाहिजे, चांगला विचार करता आला पाहिजे, म्हणजे वाईट विचार आपल्याला करायचा नाही. जे आज तुम्हाला हे सांगतात ना, काही लोकांची मानसिकता खराब होते, ते डिस्टर्ब होतात आणि ते म्हणतात की म्हणजे मानसिकता बिघडली माझी, मग ते मनोरुग्ण तज्ज्ञ जो असतो त्याच्याकडे जातात. मुळात त्याच्याकडे जाण्याची काहीच गरज नाही आहे. जर काही स्वामींचं हे वचन आपल्याला माहिती असेल, चांग विचारा आणि निके विचारा, तो तुम्हाला काय सांगतो, नेगेटिव्ह विचार करू नका. तो काही वेगळं सांगत नाही, पॉझिटिव्ह विचार करा. अनेक लोक सांगतात
जे तुमची आत्मिक प्रगती व्हावी म्हणून पॉझिटिव्ह विचार करा, ते ऐकण्यासाठी तिकडे जायची गरज नाही आहे. ते हेच लीळेमध्ये जर का आपण वाचलं किंवा भटोबासांना स्वामी सांगितलं चांग विचारा निके, चांग विचारा म्हणजे चांगला विचार करा. नेहमी आपण नेहमी वाईट विचार जास्त करत असतो. म्हणजे हे होईल की नाही, ते होईल की नाही, हे होईल, तेही होईल, हे चांगलं होईल, आपण हे चांगलं होईल की नाही, ते बरोबर होईल की नाही, ते चांगलंच होईल आणि बरोबरच होईल असा विचार आपण केला पाहिजे. हा चांगला विचार. आणि निके विचारा. निके म्हणजे त्याच्यामध्ये आपलं भलेपणा जो आहे तो त्याच्यामध्ये दडलेला असला पाहिजे. म्हणजे चांगला विचार करायचाच आहे, परंतु तो चांगला विचार आपल्या निकेशी जोडलेला असला पाहिजे. म्हणजे मला स्मरण करायचं आहे, मला लीळाचिंतन करायचं आहे, मला सेवादास्य करायचं आहे, मला ज्ञानश्रवण करायचं आहे, मला ज्ञानानुसार आचरण करायचं आहे. हा आहे निका विचार. म्हणजे याच्यामुळे आपल्या जीव स्वरूपाचं निक होतं. तर स्वामी त्यांना म्हणतात जानोपाध्यांना की आमचा प्रसाद खाल्ल्याने जर का तुमचं एवढं नुकसान होणार आहे. स्वामींनी त्यांना नुकसान सांगितले, आमचा प्रसाद खाल्ला तर हे नुकसान होईल, ते नुकसान होईल, तुम्हाला घरातनं बाहेर काढतील, संपत्ती मिळणार नाही. म्हटलं जीजी काही जरी झालं तरी मला प्रसाद खायचाच आहे. परंतु तुम्हाला का खायचा प्रसाद? ते म्हणतात जीजी माझ्या भल्या कारणे, माझ्या भल्यासाठी मला हे ग्रहण करायचं आहे. म्हणजे त्याच्यात त्यांचं जे भलं दडलेलं आहे ते जानोपाध्यांना समजलं. तसं आपलं निक पण कशामध्ये दडलेलं आहे ते आपल्याला कळालं पाहिजे. आणि ते निकेपण आपलं आपल्या विधींमध्ये, देवाने सांगितलेल्या विधींमध्ये ते निकेपण दडलेलं आहे. म्हणून तुम्ही जर का चांगला विचार केलात आणि निका विचार केला देवाने सांगितल्याप्रमाणे, तुमची मानसिक अस्वस्थता तुम्हाला कधीच होणार नाही. तुम्ही नेहमी पॉझिटिव्हच असाल. जे मिळालं, यतीचा ज्ञानी या सांगितलं की त्यांना जर का गोड नाही मिळालं खायला, संपलं, त्यांनी सांगितलं तुम्हाला ते गोड शिल्लकच नाही, संपलं, तर ते हे करतात की बरं झालं गोड संपलं. एरवी गोड खाल्लं असतं, साखरेचं होतं, ते अपायकारकच होतं. किंवा ते खाल्लं असतं, आळस आला असता, झोप लागली असती, स्मरण ठाकलं असतं, किंवा तो पदार्थ खाताना तो चांगला लागला असता, त्याच्यात रममान झालो असतो, कदाचित देवाला विसरलो असतो आणि असा अविधी घडला असता, तर बरं झालं की ते पदार्थ नाही मिळाले खायला, तेच चांगलं झालं. म्हणजे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार आहे. जे मिळालं, जे एखादं दुःख प्राप्त झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह विचार आहे की बरं झालं मला कठीण सेवा मिळाली, तेवढंच माझं जास्त कर्मनाश ह्याच्यामध्ये होईल. म्हणजे देवानी म्हणूनच ते कठीण सेवा जी आहे ती माझ्याकडे दिलेली आहे. म्हणजे सगळ्या ठिकाणी पॉझिटिव्ह विचार करणारा यतीचे ज्ञानी आहेत. आणि म्हणून स्वामी म्हणतात की बाबा चांग विचारा, निके विचारा. एक चांगली घडी आहे, आम्ही देण्यासाठी म्हणून इच्छुक आहोत, प्रवृत्त आहोत, तर ती वेळ निघून जाईल आणि त्या वेळेला तुम्हाला देवाकडनं त्याच गोष्टी मागता आल्या पाहिजे. जसं त्या कल्पवृक्षाने म्हटलं की तू काय पाहिजे तुला सांग. त्यांनी सांगितलं की मला वेव पाहिजे. हे वेव तर त्याला मिळालं, सरळ लाकूड. पण तो झाड बोलायला लागलं की बाबा मी कल्पवृक्ष आहे, मी तुझ्यावर प्रसन्न झालो, तुला काय पाहिजे ते सांग. आता त्यांनी काय मागावं? त्यांनी भरपूर काय मागितलं पाहिजे. सोनं मागितलं पाहिजे होतं, परीस मागितला असता तर घरी बसल्या बसल्या लोखंड आणायचं, त्याला लावायचं, लगेच सोनं होईल, श्रीमंत होत गेला असता तो. तो म्हटलं की आता हे जे वेव आहे, वेव म्हणजे विणलेलं वस्त्र जे त्याचं गुंडाळलं जातं, साळी जे त्याच्यावर गुंडाळतो, ते सरळ असं गोल लाकूड त्याला मिळत नव्हतं, बाजारामध्ये मिळालं नाही. आणि त्या झाडाकडनं त्याला ते मिळालं, कल्पवृक्षाकडनं. तो बोलला की बाबा असं आहे की हे वेव जे आहे हे तुटलं की लवकर मिळत नाही, कुठे खूप शोधावं लागतं. तर आता हे जे मिळालेलं आहे ते कधी ना कधी तुटेल, तर मोडी आहे तोडी आणि वेवची दे, अजून एक वेव देऊन टाक मला, म्हणजे हे तुटलं तर मग हे वापरता येईल. आता त्यांनी काय मागितलं पाहिजे होतं? असं काही मागितलं पाहिजे होतं की त्याला परत ते वस्त्र विणण्याची वेळ आली न, श्रीमंतीपणा काहीतरी मागितला पाहिजे होता. पण त्यांनी त्यावेळेला ते न मागता ती वेळ चुकली आणि ते जे काही देणारे होते ते झाड कल्पवृक्ष, त्याच्याकडनं जे मागितलं पाहिजे ते न मागता वेगळंच काहीतरी वेळ चुकली आणि मागणं सुद्धा
चुकलं. तसं परमेश्वर प्रसन्न जर का झाले तर त्या वेळेला ती वेळ पण आपल्याला साधता आली पाहिजे आणि देवाकडे योग्य तीच गोष्ट मागता आली पाहिजे आपल्याला. आता जर का देव आपल्याला प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारलं काय पाहिजे सांगा, ते म्हणाल की सत्संगाला जाताना पाऊस नको आम्हाला, बस एवढंच द्या, असं चालेल का? आता काही सत्संगाला यायची गरज नाही. देव प्रसन्न झाले की देवासोबतच तुम्ही जाऊ शकता. म्हणजे देवाला सांगू शकता की देव म्हटले काय पाहिजे, काहीच नको, आता तुम्हीच पाहिजे, आता तुमच्यासोबतच आम्ही राहणार, आता आम्हाला वियोग देऊ नका, हेच देवाकडे आपण बोललं पाहिजे. ती वेळ साधता आली पाहिजे. जर तुम्ही देवाला म्हणाल की देवा थोडं 1 तास थांबा, ते पाणी येईल आमचं, ते पाणी भरून मग आपण निघू, चालेल का? ती वेळ तुम्ही जर का घालवली तर मग ते संपलं, मग परत ती वेळ येणार नाही. आणि म्हणून स्वामी म्हणतात की लग्न घडी वर्तत असे तेणेसी उठतील का स्थित्यांतर प्रगटेल. तुम्ही जेव्हा उठाल तेव्हा काय होईल की ज्या मनोधर्माने आता तुम्ही इथे बसलेले आहात की मला विस्मृती झाली पाहिजे, तर तसंच तुम्ही उठाल आणि स्थित्यंतर प्रगटेल, बदल होऊन जाईल सगळा, तुम्हाला काहीच आठवणार नाही मागचं. जी विचारिले ते म्हणतात विचार केला मी पक्का, मला तेच पाहिजे. आणि त्या स्थिती झाली आणि लगेच त्यांना स्थिती झाली. वस्त्रे सांडिले, धोत्र सांडिले, मग गोसाव्यांचे दोन्ही श्रीचरण शिरावरी धरिले, डोक्यावर ठेवले आपल्या स्वामींचे श्रीचरण. आणि मग म्हणतात जाई जाताय का श्रीचक्रधरा, म्हणजे आता मी चाललो श्रीचक्रधरा, मी निघालो आता, ऐसे म्हणून निघाले. मग तयाची ब्राह्मणी गोसाव्या ते विनविले जीजी, येही जे मागितले आता मी काय करू. आता सगळी जबाबदारी कोणावर आली? पत्नीवर आली. त्यानंतर देवा ह्यांनी तर हे मागून टाकलं, आता मी काय करायचं पुढे. स्वामी म्हणतात बाई तुम्ही असाल ते येतील, तुम्ही म्हणाल ते करतील. आणि मग ते निघाली. आता स्वामींनी 2च वाक्य म्हटले की तुम्ही असाल तिथे ते येतील आणि तुम्ही जे त्यांना सांगाल, काम जे सांगाल ते सगळं काम करतील. आता एखाद्या पत्नीला अजून काय पाहिजे सांगा. पती जर का सगळं सांगितलेलं ऐकत असेल तर अजून काय पाहिजे. आणि ती लगेच निघाली. म्हणजे तिने मग जास्त काही हे नाही, आडेवडे घेतले नाहीत. बरं झालं, चला आता आजपासून हे माझं ऐकतील. मग ती रिद्धपुराच्या वाटे लागली, पेनो पावे, मग रिद्धपुराकडे निघाली. मग तिये असती ते येती, ते म्हणती ते तुले ही करीती, रिद्धपुरा जाती. आणि मग ते जी पत्नी सांगेल ते कार्य ते करायचे वगैरे. आणि मग श्री प्रभूंच्या सेवेमध्ये राहायचे. गावीचा लोक म्हणे रावळाचे ते यासी आले, आणि लोक म्हणायचे श्री प्रभूंचं जे पिसा आहे ते याला लागलं म्हणून हा असा वागतो. एड्यावगी धांद्या लागली, आणि बाकीची जी भक्त मंडळी आहे ती श्री प्रभूंच्या सेवेमध्ये ती लागलेली आहेत. तर अशा प्रकारे आजच्या सत्रामध्ये आपण ज्ञान मोचक हे विचार मालिकेचं वचन संदर्भातलं हे लीळा जी आपण बघितलेली आहे, त्यामध्ये स्वामींनी ज्ञान मोचक याचं महत्त्व सांगत असताना अज्ञान म्हणजे पुरुषार्थ नव्हे तर ज्ञान आणि त्यानुसार आचरण हाच खरा पुरुषार्थ आहे असं स्वामींनी आजच्या सत्रामध्ये सांगितलं. आणि आजच्या या सत्रासंदर्भात उत्तरार्ध 323 क्रमांकाची घाटे हरिभट्टा प्रपंच विस्मृती करणे या लीळेंचं श्रवण आणि चिंतन आपण या ठिकाणी केलेलं आहे. दंडवत हो.